पातूर तालुक्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये। बुधवारी पहाटे पातूर घाटात भरधाव ट्रक पलटी होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी झाला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत। पातूर तालुक्यातील अपघातांच्या मालिकेत आणखी एक भीषण घटना पहाटे घडली। बुधवारी सकाळी साधारण 4:30 सुमारास मालेगावकडून येत असलेला ट्रक हा पातूर घाटात भरधाव वेगाने उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। लोखंडी अँगलने भरलेला हा ट्रक पलटी होऊन चालक संजय विश्वंभर कदम तथा नामदेव दादाराव शिंदे राहणार सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या सोबत असलेले दुसरे एक व्यक्तीही मृत्युमुखी पडले असून सुनील संतोष शाहू हा गंभीर जखमी झाला आहे। ही घटना घडण्यापूर्वीच पातूर तालुक्यात रविवारी कापशी येथे अपघात होऊन 1 जण ठार आणि 1 जण जखमी होता। तसेच काल रात्री अकोला मार्गावर विद्युत केंद्राजवळ आणखी एक अपघात घडला होता। या सलग घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वसीमउद्दीन शेख, आकाश जाधव आणि सतीश राठोड वसीमउद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी घाटातील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे।